तरुणांचं दिल्लीतलं आंदोलन काल आणि आज महाराष्ट्रभर नव्हे देशभरातनं तरुण एकत्र आले आणि तरुणांनी काल जंतर मंतरवर एकच एल्गार पुकारला। तरुणांचं एज्युकेशन सिस्टीम बदलावं यासाठीचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला संसद मार्चच्या माध्यमातून एक एल्गार देण्याचा किंवा एक आवाज देण्याचा प्रयत्न काही तरुणांनी मिळून करायचा ठरवलं होतं। हे आंदोलन गेले 23 दिवस आपण फॉलो करतो आहोत। या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक हे सुद्धा सहभागी झाले होते। त्यांच्याबरोबर असे 3 तरुण होते जे 3 तरुण व्यासपीठावर गेले 23 दिवस अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। जसं सोनम वांगचुक हे आंदोलनाला बसलेले आहेत तसंच हे 3 मुलं ज्याच्यात नेहा सुद्धा आहे, नेहा बोरा, हे अगदी 20-22 वर्षाचे तरुण आहेत। हे तिघं सुद्धा आंदोलनाला बसलेले होते आणि काल त्यांनी दुपारी आपलं अन्नत्याग आंदोलन सोडलेलं आहे। अभिजित दिगपे हा सुद्धा शनिवारपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेला होता। त्याने सुद्धा काल दुपारी आंदोलन सोडलं, आपलं अन्नत्याग उपोषण सोडलं। पण सोनम वांगचुक जे सफदरजंग रुग्णालयामध्ये आहेत त्यांनी मात्र आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे अशी माहिती मिळते। आता काल दिवसभरात नवी दिल्लीमध्ये काय घडलं, आज जी पत्रकार परिषद अभिजित दिगपेंनी घेतली त्याच्यातून तो काय सांगतो आहे, या सगळ्याविषयी सविस्तरपणे या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया आणि यावर झालेले जे आरोप प्रत्यारोप आहेत त्याच्याविषयी सुद्धा बोलूया। काल साधारणपणे सकाळी संसद मार्च निघणार इतकंच महाराष्ट्राला आणि देशाला माहिती होतं। जे तरुणांचं आंदोलन आहे गेली 20-25 दिवस जे सुरू आहे त्या सगळ्या आंदोलनावर सोशल मीडियामधून सगळी माहिती आणि व्हिज्युअल समोर येत होते। सोनम वांगचुक यांनी सुद्धा 2 उद्देशांना पाठिंबा दिला होता, या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। एक उद्देश हा की ही सगळी जी शिक्षण सिस्टम आहे, शिक्षणाची जी पद्धती आहे ती बदलायला पाहिजे, रिफॉर्म झालं पाहिजे शिक्षण पद्धतीमध्ये। आणि दुसरं म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर लीक प्रकरण जे आहे, नीटचं पेपर लीक प्रकरण, त्याची सगळी जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा दिला पाहिजे। हे 2 उद्देश होते ज्याच्यासाठी आंदोलन सुरू झालं। या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक सहभागी झाले, अन्नत्याग आंदोलन करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर 3 तरुण, 1 मुलगी 2 मुलगे असे 3 तरुण अन्नत्याग आंदोलनावर बसलेले होते। त्याच्या व्यतिरिक्त या आंदोलनामध्ये स्वतः अभिजित दिगपे सहभागी होता आणि त्याने 3 स्पोक्सपर्सन ठेवलेले होते जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत। त्यामुळे ते 3 स्पोक्सपर्सन्स व्यासपीठावरून वेगवेगळ्या घोषणा देणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने नवचेतना विद्यार्थ्यांमध्ये जागवणं याचं काम करत होते। सोशल मीडियावर गेल्या 20 दिवसांपासून यावर खूप नॅशनल आणि अँटी नॅशनल अशा प्रकारे नरेटिव्ह पसरवलं गेलं। एका बाजूला हे प्रश्न उपस्थित झाले की सरकार हे निर्ढावलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला हे प्रश्न उपस्थित झाले की हे जे आंदोलन आहे ते भरकटतं आहे, हे आंदोलन जे आहे ते चुकीच्या पद्धतीनं केलं जातं आहे, त्या व्यासपीठाचा चुकीचा उपयोग केला जातो आहे, असे 2 टोकं दाखवणारे वेगवेगळे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले। अनेक तरुण जे या आंदोलनामध्ये थेट सहभागी झाले नाहीत ते हे व्हिडिओ बघून हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे, सरकार नेमकं काय करत आहे, अशा प्रकारच्या आपल्या विचारांना गती देत होतं। ते व्हिडिओ बघून आपल्या विचारांना गती देत होतं की नेमकं जगामध्ये काय सुरू आहे आणि दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे, त्याचे परिणाम कसे आपल्यावर होणार आहेत। ही जी शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती बदलायला हवी। अशा प्रकारे पेपर लीक होणं आणि दरवर्षी याचं प्रमाण सतत असणं, म्हणजे प्रत्येक नीटच्या पेपर प्रकरणामध्ये लीक होण्याचं प्रमाण आहेच, तर हे सगळं बदललं जायला हवं, शिक्षण पद्धती बदलली जायला हवी, याच्याविषयी कुणाचंच दुमत नाही। विद्यार्थ्यांना आत्महत्या करणं किंवा विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलणं अशी परिस्थितीच त्यांच्यावर येऊ नये याच्याशीही कुणाचं दुमत असणार नाही। मात्र हे आंदोलन ज्यामुळे उभं राहिलं, हे आंदोलन ज्या कारणाने उभं राहिलं ते काल दिवसभरात भरकटलं असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे। काय काय घडलं दिल्लीमध्ये? दिल्लीमध्ये 9:30 नंतर वातावरण तापायला लागलं। संसद मार्च याला जर परवानगी दिल्ली पोलिसांनी नाकारलेली होती तर ते या तरुणांनी स्वीकारायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, पण तसं घडलं नाही। परवाच्या दिवशी म्हणजे शनिवार दिवसभरामध्ये उलट दिपके आणि त्याच्या सहकार्यांनी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी दिल्लीत या
आपण संसद मार्च काढणारच अशा प्रकारे घोषणा केली आणि खरोखर ज्यांना ही शिक्षण पद्धती बदलायची आहे अशा हजारो विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी दिल्ली गाठली। अशी आशा बाळगून की खरोखर आपण जर या आंदोलनाला सपोर्ट केला, पाठिंबा दिला तर एका दिवसामध्ये शिक्षण पद्धती बदलेल। धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा एका दिवसात मिळेल। पण तसं काल दिवसभरात काहीच घडलं नाही, घडलं उलटच। घडलं काय तर 9:30-10 नंतर वातावरण तापत गेलं। प्रचंड गर्दी आपल्याला जंतर मंतरच्या परिसरामध्ये बघायला मिळाली आणि जंतर मंतर पूर्णपणे सगळ्या बाजूनी बॅरिगेटिंग केल्यामुळे म्हणजे लॉक करून टाकल्यामुळे आतली लोक बाहेर जाऊ शकत नव्हती आणि बाहेर आलेली जी गर्दी आहे ती जंतर मंतरच्या बाजूला असलेले जे 4 रस्ते आहेत त्याच्यावर जमायला सुरुवात झाली। कुणालाही आत जाऊ दिलं जात नव्हतं। इतकंच काय, नेते आणि सेलिब्रिटींना सुद्धा आत जायला रोखलं जात होतं। गर्दीतून वर चढून बॅरिगेटिंगवरनं चढून त्या नेत्यांना किंवा सेलिब्रिटींना स्टेजपर्यंत पोहोचता आलं। पोलिसांनी त्यांना दिलेल्या सूचनेनुसार म्हणजे दिल्ली पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक असेल किंवा त्या ज्या यंत्रणा तिथे तैनात करण्यात आलेल्या होत्या गर्दी नियंत्रित करण्यासाठी म्हणून त्या सगळ्यांनी अनेक ठिकाणी लाठीचार्ज केला। अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळते आणि त्याच वेळी अनेक ठिकाणी आम्ही असा लाठीमार केला नाही असं म्हणणाऱ्या सुद्धा क्लिप्स किंवा असं म्हणणाऱ्या सुद्धा पोलिसांचे बाईट्स आपल्यापर्यंत पोहोचले। म्हणजे एका बाजूला आपल्याला गर्दी दिसते, गर्दीवर होणारा लाठीचार्ज दिसतोय, अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा संसद भवन परिसरामध्ये फोडाव्या लागल्या, हे सगळं एका बाजूला आपल्याला दिसतंय। दुसरीकडे मात्र असेही आरोप होत आहेत की अनेक व्हिडिओ हे तयार केले गेलेले आहेत, रक्तबंबाळ झालेले विद्यार्थी किंवा लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना लाठ्या मारलेल्या आहेत असे विद्यार्थी, रुग्णालयात नेले गेलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या जी शेकडोने दाखवली जाते हे सगळं खोटं आहे। घटना घडली नाही, असं काही घडलंच नाही असं अजिबात न्यूज 18 मराठी म्हणत नाही। मात्र 2 वेगवेगळे अँगल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। या सगळ्याला म्हणजे या सगळ्या आंदोलनाला खरं तर शिक्षण पद्धती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवायला हवं होतं, पण ते या नियोजनात ज्यांनी नेतृत्व केलं त्यांना जमलेलं नाही असंच म्हणावं लागेल। कारण या आंदोलनामध्ये व्यासपीठावरून धर्माविषयी बोललं गेलं, देवदेवतांविषयी बोललं गेलं, मग ते कुठल्याही धर्माच्या का असेना। या आंदोलनामध्ये राजकीय रंग सुद्धा मिळाला। अनेक राजकीय दहशतवादी लोक या व्यासपीठावर आली आणि आपापले अजेंडे राबवून गेली, हे नाकारता येणार नाही। जरी अभिजित दिपकेला हे अपेक्षित नसलं, त्याच्या आंदोलक तरुणांना हे अपेक्षित नसलं तरी सुद्धा हे घडलं, हे नाकारता येणार नाही। जे जे घडलं ते किती लपवणार आणि ते किती AI आधारित आहे असं सांगणार। त्याच वेळी जर लाठीचार्ज झाला असेल, जर आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो किती प्रमाणात करणार हा सुद्धा प्रश्न आहेच। म्हणजे कुठल्याच गोष्टीचं जे टोकाचं आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही। दरम्यान घडलं असं की साधारणपणे 12 ते 1 च्या दरम्यान म्हणजे 10 ते 12 च्या दरम्यान तणावाची प्रचंड परिस्थिती निर्माण झाली। पोलिसांनी दिलेले आदेश पाळले आणि गर्दी तिथून पांगवण्याचा प्रयत्न केला। गर्दी त्या 4ही जंतर मंतरच्या बाजूचे जे रस्ते होते तिथून हटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला हिंसक वातावरण निर्माण झालं असं म्हणायला वाव आहे। दगडफेक झाली पोलिसांवर, पोलिसांनी दगडफेक केली, तिथल्या यंत्रणांनी दगडफेक केली, असे दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप होत आहेत। 12 ते 1 च्या दरम्यान घडलं असं की सोनम वांगचुक म्हणजे जी माहिती अशी मिळते ती अशी की सोनम वांगचुक यांनीच दिपके आणि इतर सगळ्या आंदोलनकर्त्यांना सांगितलं की आता तुम्ही अन्नत्याग आंदोलन बंद करा, तुम्ही अन्नत्याग आंदोलन सोडा, मी माझं आंदोलन मात्र सुरू ठेवणार आहे। त्याप्रमाणे 12-12:30 च्या दरम्यान आपल्याला नेहा इतर 2 जण जे पूर्ण वेळ अन्नत्याग आंदोलनाला बसलेले होते, 23 दिवस आंदोलनाला जे बसलेले होते त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडलं। अभिजित दिपके 2 दिवसांपासून म्हणजे शनिवार रविवारपासून आंदोलनाला बसला होता, त्यांनीही काल आंदोलन सोडलं आणि आज जी पत्रकार परिषद त्याने घेतलेली आहे त्यामध्ये तो असं म्हणतोय की विद्यार्थ्यांवर अनन्वित छळ झाला आणि तो होऊ नये म्हणून काल आम्ही आमचं आंदोलन मागे ठेवलं, पण दुसऱ्या टप्प्यावर आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत। दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान काल हे घडलं। त्यानंतर असं झालं की JP नड्डा यांनी अभिजित दिपके आणि त्याच्या सहकाऱ्यांना चर्चेकरता बोलवलं, त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला
आणि मग तिथे दोघं जण गेलेली होती, जी स्पोक्सपर्सन होती अभिजित दिपकेची, ती तिथे गेली. त्यांनी आपलं निवेदन नड्डा यांना, JP नड्डा यांना सादर केलं. आता आज असा आरोप होतोय की अक्षरशः त्यांचे फोन, मोबाईल सगळं त्यांच्या हातातून काढून घेतलेलं होतं. त्यांचं चेकिंग पूर्णपणे झालं. मग त्यांना JP नड्डांकडे नेलं गेलं आणि JP नड्डांच्या समोर त्यांची परिस्थिती अक्षरशः हाऊस अरेस्ट झाल्यासारखी होती. हा शब्द अभिजित दिपकेने आज वापरलेला आहे की त्यांची परिस्थिती हाऊस अरेस्ट झाल्यासारखी होती. निवेदन त्यांना दिलं गेलं, ते परत आले. त्याच्या पुढे काहीच घडलेलं नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला नाही. संसद भवनापर्यंत काही विद्यार्थी पोचले आणि त्याचं कौतुक सुद्धा अभिजित दिपके आणि त्याच्या इतर साथीदारांनी केलेलं आहे. काही आपला मुद्दा मांडण्याकरता संसद भवन परिसरामध्ये गेले. संसद भवन परिसराच्या सगळ्या बाजूंनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली होती. ब्लॅक कमांडोजनी ती सगळी सुरक्षा व्यवस्था ठेवलेली होती अशी माहिती मिळते. या सगळ्या दरम्यान आत्ताचं अपडेट असं आहे की जरी काल संध्याकाळी गर्दी पूर्णपणे कमी झालेली असली तरी सुद्धा आज दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्ये अभिजित दिपके जंतर मंतरच्या बाहेर रस्त्यावर आंदोलनाला बसलेला आहे. अजून सुद्धा दिल्लीमध्ये छावणीचं स्वरूप आलेलं आहे जंतर मंतर परिसराला. एका बाजूला पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू झालेलं आहे. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, पण दिल्ली गाजते आहे या तरुणांच्या आंदोलनानेच. आज सुद्धा अभिजित दिपके हा जंतर मंतरच्या बाहेरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आंदोलन करायला बसलेला आहे. आणि आज पुन्हा एकदा अशी भूमिका स्पष्ट केली जाते. पुन्हा एकदा मी यासाठी म्हणते कारण कालचा एक संदर्भ जेव्हा सोनम वांगचुक यांनी सफदरजंग हॉस्पिटलमधून निरोप पाठवला सगळ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही आंदोलन, आपलं अन्नत्याग आंदोलन सोडा, तेव्हाच एक असा अटींचा, म्हणजे एक अटींची गोष्ट अशी समोर आली की त्यांनी आता अटी बदललेल्या आहेत. सोनम वांगचुक यांनी ज्या आत्ताच्या अटी घातल्यात ते म्हणजे हा जो पेपर लीकचा मुद्दा आहे तो संसदेमध्ये चर्चेत येईल. पण त्यामधनं एक अट गायब होती, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची अट. त्यामुळे सरकार बरोबर या तरुणांच्या नेतृत्वाचा समझोता झाला का असा एक सूर का उमटताना दिसला. सोशल मीडियावर याविषयी सुद्धा खूप चर्चा झाली की आंदोलन म्यान का करण्यात आलं. ते म्यान सोनम वांगचुक यांनी केलं का सोनम वांगचुक यांच्याबरोबर उभ्या असलेल्या अभिजित दिपके आणि त्याच्याबरोबरच्या साथीदारांनी केलं. इतके म्हणजे जर पहिल्यापासून हाच अजेंडा होता की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा तर मग ती अट का काल काढून टाकण्यात आली. यावरनं मोठा खल झाला आणि सरकारबरोबर समझोता झाला का या सगळ्या तरुणांचा असा एक आरोप झाला. आता आज हे स्पष्ट करण्यात आलंय अभिजित दिपकेकडून की आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. आमच्या आंदोलनामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अपेक्षितच आहे, फक्त आम्ही अन्नत्याग आंदोलन करत नाही आहोत. पण तिकडे सोनम वांगचुक स्वतः मात्र अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. आता काय होतं या सगळ्या प्रकरणाचं, आज दिवसभरात हे आंदोलन कसं वळण घेतं, हे आंदोलन किती दिवस अजून सुरू राहतं आणि किती मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा पाठिंबा याला मिळतो, किती सस्टेन होतं हे आंदोलन, या आंदोलनाचे उद्देश, हे सगळं बघणं फार फार महत्त्वाचं आहे. हे सगळे अपडेट्स कुठल्याही एका चाकोरीमध्ये बद्ध न करता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आत्ता इथेच थांबते. कमेंट्सच्या माध्यमातून तुमचं म्हणणं, तुमची मतं, तुमच्या समोर आलेले वेगवेगळे अँगल आणि त्याचे लावलेले तुम्ही अर्थ आमच्यापर्यंत कमेंटमधून नक्की पोचवा.